नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. आज आपण नांदगाव मध्ये आलेलो आहोत. येण्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करतात. तर त्याच्या स्मरणार्थ आज नांदगावकरांनी देखील त्यांना पाठिंबा दर्शवत उपोषणाला बसलेले आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार दादा, तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषण करत आहात. तर हे किती दिवसांपासून हे तुमचं उपोषण सुरू आहे? 17 तारखेपासून मनोज दादा जरांगे पाटील आंतरवेली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. सातत्याने नांदगाव तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस आंदोलन असेल त्या त्यावेळेस मनोज दादांच्या पाठी राखण्यासाठी, मनोज दादांना साथ देण्यासाठी 17 तारखेपासून इथं साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. तर मनोज दादांची तब्येत दिवसा दिवसा खालावत चाललेली आहे. हे जे राज्य शासन आहे, या राज्य शासनाचे जे प्रमुख आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार, हे फक्त वेळ काढूपणा करीत आहे. आज अण्णासाहेब पाटलांची 91वी जयंती आहे. 41-42 वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटलांचा जसा बळी गेला तसाच बळी या शासनाला मनोजदादा जरांगे पाटलांचा घ्यायचा आहे. शासन अतिशय दुर्लक्ष करत आहे उपोषणाकडे. शासनाने जर वेळीच म्हणजे आता वेळ तर निघून गेलेली आहे. आज 9 दिवस 9 रात्र झालेले मनोजदादांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे, पाण्याचा थेंब नाही आहे. अशी परिस्थिती, एवढी डेंजर परिस्थिती असताना सुद्धा शासन घरी झोपलेलं आहे. शासन स्वतःच्या निवडणुकीवर लक्ष देत आहे. शासन वेगवेगळे कार्यक्रम करत आहे, वेगवेगळे त्यांचे दौरे करत आहे आणि शासनाला काहीही घेणं पडलं नाही. त्यांच्या डोळ्यापुढे फक्त त्यांना निवडणूक करायचं त्यांचं टार्गेट आहे. ते फक्त आपले निवडणुकीत उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष देत आहे. पण जनसामान्यांचे जे प्रश्न आहे, जनसामान्यांचा जो आरक्षणाचा लढा आहे, याच्याकडे ते हेतू पुरस्पर दुर्लक्ष करत आहे. तर मनोज दादांच्या तब्येतीला काही बरं वाईट झालं याची पूर्ण जबाबदारी या एकनाथची असेल, याची पूर्व जबाबदारी ह्या देवेंद्रची असेल आणि हे अजितची असेल. लोक त्याला दादा दादा म्हणतात, तो दादा नाहीये, तो दलाल आहे. हे सगळेजण जे आहे ना, हे फक्त सत्ता भोगण्यासाठी झालेले आहे. यांना जनतेशी काहीही घेणं देणं नाही. फक्त जनतेला प्रत्येक पक्ष सांगत असतो की आम्ही मराठ्यांना आमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. अरे कसला पाठिंबा आहे? 42 वर्षामध्ये जर 450-500 लोकांहून हुतात्मा झालेले आहे आणि तरी तुम्ही म्हणता का आम्हाला पाठिंबा आहे. तर यावेळेस जनता हुशार झालेली आहे. यावेळेस कुठल्याही भूलतापाला बळी न पडता जनता ह्या राज्य शासनाचा निषेध करेल आणि तो निषेध निस्त करणार नाही, मतपेटीतून निषेध करेल. यावेळेस पूर्ण जे प्रस्थापित आणि विस्थापित सर्व राजकारणी आहे, या सर्वांना घरी पाठवल्याशिवाय जनता राहणार नाही, ही आमची तळमळीची विनंती आहे. तर राज्य शासनाने वेळेस दखल घ्यावी. जसं लोकसभेला तुमचे पूर्ण खासदार पडले, तसे विधानसभेला तुमचा एकही आमदार निवडून येणार नाही. ही प्रत्येक समाजाने, धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या प्रत्येक समाजाने खूनगाठ बांधलेली आहे का यावेळेस यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही आरक्षणाला राज्य शासन अजिबात मदत करत नाहीये. फक्त ते लोकांना जुमले दाखवताय, रेवड्या वाटताय आणि लोकांना भावनिक करून मतदान मागताय. या मताच्या वेळेस, या विधानसभेच्या वेळेस राज्य शासनाचा कुत्सा मारल्याशिवाय लोक थांबणार नाही, ही तळमळीची भावना आहे. आणि जर मनोजदादाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्रात दंगल घडल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगतो तुम्हाला. तळमळीने हा आरक्षणाचा विषय मार्गी लावा आणि नाही मार्गी लावला तर तुम्हालाच आम्ही मार्गी लावणार आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन 400 वर्षाच्या इतिहासानंतर मराठा समाजाला एकत्र करणारा प्रामाणिक नेता, मराठ्यांचं काळीज, मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील गेल्या 9 दिवसापासून अन्न पाण्या वाचून तडफडत आहे. मराठ्यांच्या लेकरांसाठी आमरण उपोषण करत आहे. काल त्यांची तब्येत बिघडलेली, आज याच्या पुढे काहीही घटना घडू शकते. मी महाराष्ट्र सरकारला इशारा देऊ इच्छितो या निमित्ताने की जर अशी काही बरी वाईट घटना घडली तर महाराष्ट्र सरकार या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ते आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही ते सहन करणार नाही. बाबासाहेबांनी संविधानामध्ये असं काही सांगितलेलं नाहीये का बुवा तुम्ही अशा समाजाबरोबर, त्यांनी सगळ्या समाजाला एका लाईन मध्ये धरलेलं आहे.
आणि सगळ्यांना न्याय दिलेला आहे. परंतु या 10 वर्षामध्ये या सरकारने अजिबात कोणाकडे लक्ष दिलेलं नाही. फक्त पैसा पैसा आणि लबाडी कशी होईल, आमचे घर कसे भरतील, अशा पद्धतीने 10 वर्षापासून ही सरकार अशी करत आहे. आणि आता आम्हाला एकच म्हणायचं आहे, जर जरांगे पाटलाचं कमी जास्त झालं तर काही सुद्धा होऊ शकतं. त्याचे कोण जबाबदार राहणार आहे, हे गव्हर्नमेंटने आजच सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि या गोष्टीचा निवाडा केला पाहिजे. बाबासाहेबांनी असं नाही सांगितलं तर या तुम्ही याला असं करा आणि याला कसा, सगळ्यांना न्याय दिलेला आहे. पण तसं काही होऊ नाही राहिलं. पण ही सरकार आहे ना, या सरकारला आता आम्ही दाखवून देणार आहे का तुमची ताकद किती आहे आणि आमची जनतेची ताकद किती आहे. आज आम्ही फक्त जनतेची ताकद दाखवणार आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द जय हिंद, जय महाराष्ट्र. सो आज आपण नांदगाव या शहरामध्ये आलेलो आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आज नांदगावकरांनी यांना पाठिंबा दर्शवलाय. याकडे उपोषण करताना न्याय मिळेल का नाही याकडे प्रशासन काय लक्ष देणार आहे ते पाहणं आता गरजेचं ठरणार आहे. एस मराठी न्यूज, नांदगाव, नाशिक.